दूध झाला बघ, दूध गेली बघ. हा सामना जबरदस्त होईल रसिकांना सांगतोय. तर दोन्ही संघ माघार घेणारे संघ नव्हेत. सुमित मात्र आता मात्र चढाईसाठी एकाच गावातील हे दोन्ही संघ आता कडवी झुंज देत असताना विजयाचा शंकरनाद होईल. थर्ड रेड साठी चढाई करेल सुयोग गायकर. कबड्डी हा नाद आहे आणि खरोखर ओहो सुमित प्रयत्न छान होता मात्र तो मैमय झाली आणि सुयोग गायकर मात्र यशस्वी झाला. उद्या मात्र स्टेटस कोण ठेवेल की मोठे गार झाले गंमत मध्ये. हा स्टेटस ठेवायचा असेल तर मेहनत आता घ्यावी लागेल. जबरदस्त चढाई. प्रतीक बैलमारेवर हल्ला चढवला आणि चढाईसाठी ऋतिक. हा सामना हाय व्होल्टेज होईल. एका म्यानात दोन तलवारी राहणं शक्य आहे असा हा सामना आहे. ओहो एक गोल. प्रत्येकाने आपल्या
रोहन पाटील नावाचं बादल मैदानात आलंय आणि चढाईची धुरा आता मात्र प्रत्येक बैलमाऱ्याच्या खांद्यावर. हा सुद्धा घणाघाती कोपरा रक्षक आहे. काय तो जल्लोष आणि काय ती गर्दी अंतिम सामन्यासाठी. प्रलयकारी वेग धारण करावा लागेल. मध्य रेषा भेटणार तोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षण झालंय. सुपर टॅकल जरा खेळाडूच्या मार लागलेला आहे बघा. चढाईसाठी आकाश कोंडिलकर 3 नंबरची जर्सी परिधान करून चढाई करतोय. गर्जना फोडणारा हल्ला चढवलाय. पुन्हा एकदा हमला चढवलेला दिसतोय आणि यशस्वी झाला हा खेळाडू. तो नंतर रणसिंग पुंकलं गेलंय. वनवा पेट गेल मैदानावर. चढाईसाठी सुमित. दोन्ही संघामध्ये 5-5 खेळाडू आणि चढाई करतोय आकाश. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाई पट्टू. बोनस पॉइंट ऑफ. हो हो मनोज बेंगाल खोलवर चढाई करून टिपलाय मनोज बेंगाल याला. इतिहास रचला गेला असता सुमित म्हात्रेच्या नावावर. जवळ जवळ इंचाचा फरक. हा 1 इंच त्याला आज रात्रभर झोपून देणार नाही. काय प्रयत्न केला होता जिकरीचा भगीरथी प्रयत्न मित्रांनो याला म्हणावे लागतील. प्रथमोपचार घ्या जरा. स्प्रे वगैरे आता तुमचे स्वतःचेच बघा. आयोजकांचे स्प्रे फरार झालेले आहेत इथून. स्वतःचा स्प्रे भेटला की फुसफुस आणि आयोजकांचा भेटला की अशी परिस्थिती सगळीकडे असते हल्ली मित्रांनो. हल्ली स्प्रेच्या किमती सुद्धा गगनाला भिडलेल्या आहेत. प्रश्न पडलाय मेडिकल वाल्यांना बाम सुद्धा कमी पडतोय रायगड जिल्ह्यात. भयानक परिस्थिती. बामाचे सुद्धा भाव सामान्य माणसाला आता परवडत नाहीये.
लावतात की खातात मला असा प्रश्न पडतो कधी कधी. परंतु बघूया पुन्हा एकदा मैदानाकडे सुमित चढाईसाठी. प्रतीक बैलमारे स्वतःवर जबाबदारी घेतोय. सुपर टॅकलची नामी प्रतीक खोलवर चढाई करेल का माघार घेईल. वेल काढू धोरण निश्चितच पाहायला मिळतोय. काय घडणार काय बिघडणार. सुपर टॅकलची संधी. हो हो यशस्वी रेड. समोरचे बघा फुकट मध्ये आपली मॉलिश करून मिळेल. बरं वाटलं असेल व जरा. प्रयत्न छान होता सुमित याचा. हो हो बाजीनं भिरकवलाय. लोणाचा बोजा पडतोय. मध्यांतर मात्र होतोय. रंग लाल मातीचा खेळ निधड्या छातीचा. ज्याची मजबूत हड्डी तोच खेळेल खेळ कबड्डी. असा हा सामना मैदानात धेरण विरुद्ध धेरण. गुणफलक अपडेट करा सामनाधिकारी. सडाईसाठी सुयोग गायकर. हो चला चला. समोरचे जरा बसलात स्वतःची जबाबदारी हो. इन्शुरन्स वगैरे असतील तर बरं पडेल. पुन्हा एकदा चढाईसाठी सुमित आपल्या संघासाठी काय खेळी करेल. सुयोग मात्र आता चढाया करणार. बघूया सुयोगाची पालखी उचलली जाईल का की यशस्वी चढाई करेल मैदानावर. सुपर रेड करू शकेल सुयोग. मैदानाकडे लक्ष लागले रसिकांचं. मात्र सुमित पाटील आता मैदानाच्या बाहेर आहे. हो हो सुमित आता मात्र यशस्वी चढाई. सुयोग गायकर 2 गुण पुन्हा एकदा चमकलाय मैदानावर.
जबरदस्त खेळ चालू आहे मैदानावर. थर्ड रेड यशस्वी झाला. मी म्हणतो की मनोज मेंगाल हा यशस्वी कधी गुणांची चोरी करेल सांगू शकत नाही. पुन्हा एकदा सुयोग चढाईसाठी आपली दहशत दरारा कायम ठेवून चढाई करेल. खूप पाणी वेगात धारण केलं ते सुयोग गायकरनं काट्या कुट्यातून जागा शोधून काढली आहे. वालवंटात हिरवळ शोधली आहे. प्रत्येक बैलवारी गुणांचा पाऊस पडलाय तो सुयोग गायकरनं. परंतु ऋत्विक पाटील अनस्टॉपेबल. प्रत्येक मैदानावरचा भयानक सिताराच म्हणावा लागेल ऋत्विक पाटील याला. स्मित मात्र संघासाठी खेळी करेल का? दर्जेदार एक पात्रे अभिनय. हो आता मात्र मगर मिट्टी मारली आहे सुयोग गायकरनं. क्षेत्ररक्षण झाले ते सुमित मात्र याला. सुपर टॅकलची नामी संधी. काय आवड आहे द रेडर सेव. मात्र बोनस. मंडल विश्वेचा भाग्य विधाता बाहुबली. कोण होणार सर्वोत्कृष्ट खेळाडू? कोण होणार उत्कृष्ट पकड? कोण होणार चढाई आणि कोण होणार पब्लिक हिरो?
बघूया सुयोग गायकर आता महत्वपूर्ण चढाई करेल का. लाजवाब चढाई आता मात्र केलेले आहेत. प्रयत्न करेल पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षण होण्याचा चिन्ह आहे. प्रयत्न आता मात्र पालखी उचलली गेलीच, मात्र क्षेत्ररक्षण झालं. ते सुयोग याला मध्य रेषेवर पोहोचला होता. सबल सबल शेवटची 3 मिनिटं बाकी. हा सुद्धा एक चांगला खेळाडू तयार होतोय, आकाश कुंडिलकर. अतिशय सुंदर स्पर्धा, कोणत्याच प्रकारचे वादविवाद न होता गालबोटून लागता ही स्पर्धा यशाकडे वाटचाल केलेली आहे. खरोखर आयोजकांनी प्रचंड मेहनत घेतली आणि स्पर्धा आपण यशस्वी करून दाखवत आहात. उद्या सुद्धा मोठी स्पर्धा, अर्थातच महिला जिल्हास्तरीय गटाच्या स्पर्धा पाहायला मिळते. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आमंत्रण असेल उद्याच्या स्पर्धेसाठी. ताबडतोब या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला आता सुरुवात होईल. रसिकांचं धन्यवाद. घरी जात असताना प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या, कारण कुंभकर्णाची वेळ चालू झालेली आहे.